आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. अहो आमची जनाबाई त्या तुकोबारांना भांडायची. अहो तुकोबा जा तुम्ही आपलं राखण करा ज्वारीची. ती पाखरं सगळी ज्वारी खाऊन टाकतायत आणि माझे तुकोबारे म्हणायचे अगं जणी का ग एवढं प्रपंच करत असते. त्यांना तरी कोण खायला घालणार, कोण देणार त्यांना तरी खायला. आपण त्यांना उडवून लावतो, हकलून लावतो, त्यांच्या खाण्यापिण्याचं काय. जाऊ दे ना असं या ठिकाणी आमची जनाबाईला तुकोबाराय म्हणायचे. पण आम्ही मात्र तसं नाही करणार. आम्ही मृत्यू लोकात आहे ना, कलियुगात आहे ना आम्ही आत्ता. ते पण कलियुगात होते पण आम्ही राखण करणार, बुजगावणं लावणार. अजून काय असतं, गोपन का कोपण असते, गोपण असते. शेतकरी माणसे आहेत आपण सर्व. गोपण असते, त्या गोपणीमध्ये पुढे दगड ठेवतो. दगड ठेवल्याच्या नंतर गोल 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 ती गोपण भिंगवतो आणि बरोबर रानामध्ये या ठिकाणी पाखराला हाणून लावण्यासाठी ती टाकून देतो, निशाणा तिकडे सांगतो. असं करता करता एक शेतकरी दादा अशीच राखण आपल्या ज्वारीची करत होते. गोपण हातामध्ये होती, दगड घेतलेला, दगडाने निशाणा साधत होते. पक्षी उडून लावण्याचं कार्य ते शेतकरी दादा करत होते. शेताच्या शेजारीच, आपल्या रानाच्या शेजारीच एक वाट होती. त्या वाटेवरनं एक या ठिकाणी ग्रस्त मस्तपैकी हेडफोन लावलेले डीजे बीजे गाणी ऐकत रस्त्याने चाललेले. जात असताना नादत होते ते डीजेच्या कानामध्ये, काहीच त्यांना आठवत नव्हतं. आणि जात असताना नेमकंच ह्या शेतकरी दादांनी गोपन हाकली आणि त्याच्यातला जो दगड होता ना तो गेला धपकन जाऊन त्या डीजे ऐकत होते त्या ग्रस्तांना लागला. लागल्याच्या नंतर त्यांना काही चांगलं वाटलं असेल का, किती भारी झालं ना, किती छान दगड लागला मला, असं वाटलं असेल का हो त्या दादांना. व्याकुळ जीव झाला, व्याकुळ. बघतच म्हणले त्याच्याकडे, पाठीमागे वळून पाहिला आणि त्या दगडाचा शोध घ्यायला लागले. त्याच दगडाने पुन्हा त्यांना मारलं. म्हणून दगड शोधायला लागले. दगड शोधला शोधला शोधला, एक मऊ असा गुळगुळीत दगड त्यांच्या हाती लागला. हातामध्ये घेतला, पाहिला तर मऊ लागतोय म्हणून असा बघितला तर अहो तो दगड नव्हता. तो दगड नव्हता. तो काय होता तुम्हाला माहित असेल, तो सोन्याचा गोळा होता. आता तुम्ही मला सांगा तो काय म्हणेल बरं, काय म्हणेल तो आता. पांडुरंगा विठ्ठला म्हणीन असे 25 लागले ना तरी मला काय होणार नाही बाबा. 25 लागू दे मला, माझ्या आयुष्याचं कटकटच मिटून जाईल. प्रपंच करायची गरज पडणार नाही. एवढे सोन्याचे दगड मला जर भेटले, लागतंय मला, कळतंय मला ना, मला दुःख होतंय, त्याच्या वेदना पण होतात, व्याकुळ जीव होतोय, पण सोन्याचा दगड भेटतोय ना म्हणून आता मला त्रास होत नाही. तात्पर्य सिद्धांत एवढा, मृत्यू लोक आहे, दुःख फार आहे, सगळं दुःखच दुःख आहे, संकट आहेत, अडचणी, पण त्याच दुःखाच्या अंतर्गत सोन्याचा गोळा म्हणजे त्याच दुःखाच्या अंतर्गत जगाच्या मालकाची प्राप्ती आहे. ह्याच मृत्यू लोकामध्ये जगाचा मालक आपल्याला भेटू शकतो, अन्यथा दुसरीकडे तो आम्हाला दुसऱ्या साधनाने भेटू शकत नाही. म्हणजे तुकोबारे असतील, संत मायबाप असतील, ह्या मृत्यू लोकामध्ये आले. आपला देह हे भक्तीचं एक साधन आहे. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो, ह्या न्यायाप्रमाणे आमचा देह गेला तरी चालेल पण भगवंतासाठी कार्य करेल. आणि त्या भगवंताची प्राप्ती या मृत्यूलोकामध्ये म्हणजे सोन्याचा गोळा ह्या मृत्यूलोकामध्ये जरी दुःख असलं तरी तिथं ती प्राप्तता आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात की त्या जगाच्या मालकांनी या जगाची अपेक्षा का करावी, या मृत्यूलोकाची अपेक्षा का करावी, तर त्यांना माहिती आहे भगवत प्राप्ती, संत संगत, निष्काम कर्म फक्त आपण मृत्यूलोकामध्ये करू शकतो, दुसरीकडे करू शकत नाही. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी भावा जन्म, आम्हाला स्वर्गात काहीच कमी नाहीये. संपत्ती, धन, गडगंज जे खायचंय ते सगळं काय आहे, परंतु समाधान तिकडे नाहीये, भगवत प्राप्ती तिकडे नाहीये. आणि ती प्राप्ती करण्याकरिता आम्हाला पुन्हा मृत्यूलोकामध्ये यायचंय. दुसरं महत्वाचं कारण, ह्या अपेक्षा ह्या मृत्यूलोकाची का करावी, तर तुमच्या इकडचा बाजार कधी भरतो, आजच आहे. आमच्या इकडचा पण आजच असतो. आजच तुमचा पण बाजार आहे. कोरोनामुळे सगळीकडे थोडं वातावरण धुंद आहे. परंतु बाजारला जाताना आपली छोटीशी मुलगी आपल्या बाबांना म्हणत असते, बाबा बाजाराला चालले ना तुम्ही, येताना कुठला केळ
केलवडचाच असतो ना बाजार. येताना तुम्ही काय करा, गावातून येताना जिलबी घेऊन या. आणि जिलबी घेऊन आले बाबा. गोड आंबट तुरट खारट खाल्ल्याच्या नंतर तिला कळलं की अरे सुंदर अशी जिलबी आपल्याला लागली. पुन्हा दुसऱ्या बाजारी जाताना बाबांना तीच मुलगी सांगते, बाबा अजून येताना तुम्ही जिलबी आणा आणि जिथून घेऊन आलेले ना तिथूनच घेऊन या. का तर फार सुंदर आहे बरं का, म्हणून तिथूनच घेऊन या. तत्व त्याच न्यायाप्रमाणे ह्या मृत्यूलोकाची अपेक्षा जगाचे मालक करतात. म्हणजे ह्या मृत्यूलोकाचा भोग त्यांनी घेतलेला आहे आणि म्हणून या मृत्यूलोकाची अपेक्षा करतात. भोग असा घेतला शास्त्र सांगते, सात्विक कर्माचा आश्रय घेऊन सकाम भावनेतून केलेलं कर्म आणि त्या कर्माच्या माध्यमातून जे पद प्राप्त झालं ते पद आहे देवपद. आणि देवपद प्राप्त झाल्याच्या नंतर देवपदाचा भोग घेत असताना ह्या सगळ्या देवता लोकांना लख डोक्यामध्ये प्रकाश पडला. अरे कोरोना येणारे, बँकेत बॅलन्स पण संपणार आहे, तो काय करायचं आता? हा लख प्रकाश त्या देवता लोकांच्या डोक्यामध्ये पडला. अरे मृत्यू लोकांमध्ये आलो पण सगळं कसं काम केलं, सकाम भावनेतून कार्य केलं आणि सकाम भावनेतून कर्म करून देवपद प्राप्त झालं. पण आता ते देवपद संपणार आहे का, तर सकाम भावनेतून कर्म केलं आणि सकाम भावनेतून केलेलं कर्म एक दिवस क्षय पावणारे आणि क्षय नष्ट होणारे आणि नष्ट झाल्याच्या नंतर आपलं अस्तित्व नाहीस होणारे आणि ते अस्तित्व नाहीस न होण्याकरिता आता पुन्हा जन्माला यावं लागेल, पुन्हा मृत्यू लोकामध्ये यावं लागेल आणि सकाम नसून निष्काम कर्म करावं लागेल. म्हणजे सकाम आणि निष्काम, ज्या कर्मामध्ये काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, अहंकार, द्वेष, स्वार्थ ह्या सगळ्या गोष्टी दडलेल्या आहेत ते झालं सकाम कर्म. आणि ज्याच्यामध्ये ह्याच्यातलं एक पण नाही ते झालं निष्काम कर्म. म्हणजे कर्म करून सुद्धा कर्माचं बंधन शिल्लक राहत नाही, ते कर्म झालं निष्काम कर्म. आणि निष्काम कर्मातून निष्काम परमात्मा प्राप्त होत असतो. आणि आता निष्काम कर्म करून निष्काम परमात्म्याला प्राप्त व्हायचं असेल तर आपल्याला ह्या मृत्यूलोकामध्ये जन्माला यावं लागेल. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की यह लोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे, स्वर्गीचं अमर इकडे तिकडे नाहीये, ते अमर आहे मृत्यूलोकामध्ये आणि ते आम्हाला मिळालं म्हणून तुकोबाराय जीवनाला धन्यता देतात. हे अभंगाचे दुसरे चरण. धन्य मी जन्मालो, धन्य मी जन्मालो, धन्य मी जन्मालो, धन्य मी जन्मालो, अशा प्रकारे तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. धन्यता दिली आहे आपल्या कर्तृत्वाला, धन्यता दिली आहे आपल्या देहाला. परंतु आमच्या जीवनामध्ये आम्ही धन्यता कधी देतो? मला मुलगा झाला मी धन्य झालो, मला मुलगी झाली मी धन्य झालो, मी प्रॉपर्टी घेतली मी धन्य झालो, मी गाडी घेतली, बंगला घेतला मी धन्य झालो. पण तुकोबाराय सांगतात, दादांनो ही धन्यता तर नाशवंत स्वरूपाची आहे. तुम्ही धन्यता कोणत्या दिवसाला द्याल? तर तुकोबाराय धन्यता त्या दिवसाला देतात ज्या दिवशी तुम्ही तंबाखू सोडून एक वारकरी बनाल, ज्या दिवशी तुम्ही दारू सोडून एक खानदानी माळकरी बनाल, त्या दिवसाला तुम्ही काय द्याल? तर धन्यता देणार. ज्या दिवशी तुम्ही वाईट कृत्य सोडून वारीच्या परंपरेमध्ये जाल, वारी करायला लागाल, तो दिवस तुमच्या धन्यतेचा असेल. ज्या दिवशी लक्ष देऊन ऐका बरं का, ज्या दिवशी तुमच्या आमच्या जीवनामध्ये एक संत मायबापांचं दर्शन घडेल, संतांच्या सानिध्यामध्ये याल, तो दिवस आमच्या जीवनाचा धन्यतेचा असेल. ज्या दिवशी आम्ही वाल्याचा वाल्मिक बनेल ना, तो दिवस आमच्या जीवनाचा धन्यतेचा असेल. आणि म्हणून माझे तुकोबाराय सांगतात की आम्ही भाग्यवान आहोत, आम्ही धन्य आहोत, कारण की आमच्या जीवनामध्ये संत परंपरा लाभली. आम्हाला
संत दर्शन लाभलं, गुरूंचं दर्शन आम्हाला लाभलं, म्हणून आजचा दिवस माझ्या जीवनामधला धन्यतेचा असेल. का असेल तर संत दर्शनाचा लाभ झाला. म्हणजेच काय झालं तर धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठाउठी. आता संतांचं दर्शन झालं आणि संतांचं दर्शन घडून दास विठोबाचे झालो. अहो विठोबाचे दास झालो आम्ही. दास्यत्व भक्ती, अनेक भक्तीची अंग आहेत, भक्तीची उपंग आहेत. त्याच्यामध्ये दास्यत्व हे महत्वाचं नवविधा भक्तीपैकी एक अंग आहे की ज्या भक्तीच्या माध्यमातून विठोबापर्यंत आम्ही पोहोचू आणि राहिलेल्या आयुष्यामध्ये आम्ही मात्र त्याच्या कर्माने, त्याच्या चांगल्या माध्यमातून त्या पदापर्यंत पोहोचू. म्हणजे काय करू तर आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो. अशा प्रकारे तुकोबाराय अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात आयुष्याच्या साधने, सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्य हे आम्हाला अनमोल असं मिळालं. त्याचं सोनं करायचंही आपल्या हातामध्ये आणि लोखंड करायचंही आपल्या हातामध्ये. गावातल्या निदान एका तरी मंडळींनी म्हणलं पाहिजे, अरे हा माणूस जायला नव्हता पाहिजे, ह्या माणसाने आपल्या गावासाठी का होईना चांगलं कार्य केलं असतं, जायला नव्हता पाहिजे. परंतु असं पण म्हणू शकतो ना, बरं झालं एकदाचं गेलं. दोन्ही पण आपल्या सर्वांच्या हातामध्ये आहे. आपल्या जीवनाचं सोनं करायचं ते सुद्धा आपल्या हातामध्ये आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात एवढी मोठी संधी आज आपल्या जीवनामध्ये आली. हे आयुष्य किती अनमोल मिळालं. ह्या आयुष्याचं अनेक संत मायबापांनी सोनं केलं, अनेक समाज सुधारकांनी आपल्या जीवनाचं सोनं केलं. त्याच्यामध्ये काय सांगावं त्या आयुष्याचं. माझ्या तुकोबाराय किती वर्ष जगले, किती आयुष्य जगले. अगदी छोटंसं अनमोल असं त्यांचं आयुष्य, पण जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत आपली कीर्ती अजरामर राहील असं कार्य त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलं. असं आयुष्य असावं. माझ्या ज्ञानोबाराय हो जगाचा मालक, ढसा 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 माझ्या ज्ञानोबारायांसाठी रडतो. असं ज्ञानोबारायच्या ज्ञानोबांना जगाने, समाजाने एवढा त्रास दिला की 4 भावंड, आई वडील, पोरकी झालेली, अनाथ लेकरं सगळ्यांनी वाळीत टाकलेलं आणि बाहेर राहणाऱ्या पर्णकुटीमध्ये राहणाऱ्या लेकरांना 4-4 दिवस कुणी अन्न सुद्धा देत नव्हतं. अशी बिकट परिस्थिती माझ्या ज्ञानोबा तुकोबांची, माझ्या मुक्तेची होती. अशा काळामध्ये तुमच्या आमच्या सर्वांकरिता ज्ञानेश्वरी, हरिपाठ, अमृतानुभव, चांगदेव 65 अशा असंख्य ग्रंथ ज्ञानोबांनी तुमच्या आमच्याकरिता केले. ते ज्ञानोबाराय काय सांगावे, त्यांचं आयुष्य काय सांगावं. माझ्या मुक्तेला एक दिवस मांड खाण्याची इच्छा होतीये. माझे ज्ञानोबारायांना मुक्ता सांगते, ज्ञाना अरे मांड खाण्याची फार इच्छा झाली रे. ते मांड भाजण्याकरिता मडकं लागतं, ते खापर लागतं. कुंभार दादांकडून जाऊन येताना घेऊन येतोस का रे दादा. मधुकेरी मागायला गेल्याच्या नंतर येताना ती छोटंसं जे खापर आहे ना ते खापर घेऊन ये दादा. आणि असं बोलल्याच्या नंतर ज्ञानदादा बहीण सांगतेय आणि म्हणून माझे ज्ञानदादा जात आहेत आणि त्या कुंभार मामांकडे गेल्याच्या नंतर कुंभार मामांना, कुंभार दादांना म्हणतात, कुंभार दादा छोटंसं खापर, छोटंसं मडकं मिळेल का. आणि त्यावेळी ते छोटंसं खापर ते कुंभार दादा देत नाही. एवढा त्रास समाजाने द्यावा ज्ञानोबांना.
माझ्या माऊलींना त्रास द्यावा ते खापर या ठिकाणी दिलं नाही त्या कुंभारदादानी. तिथून माझे ज्ञानदादा निघून आले आणि त्या कुंभारवाड्याच्या शेजारी जात असताना एक रस्त्याच्या कडेला पडलेलं ते खापर उचलतात माझे ज्ञानदादा. तो ज्ञाना ते खापर उचलतोय आपल्या बहिणीकरिता आणि ते उचललेलं खापर घेऊन रस्त्याने चालायला लागलेत. तेवढ्यात समाजकंठक लोक तिथे समोर येत आहेत, हातातून हिसकावून घेतात ते खापर आणि ते असं टाकून देतात. त्याचे तुकडे तुकडे होतात. आता काय करावं? मुक्तेला जाऊन काय सांगावं? आणि माझ्या मुक्तेला घरी जाऊन माझे ज्ञानदादा सांगतात, अगं मुक्ते, मला ते कुंभारदादाने खापर दिलंच नाही ग, आता काय करायचं? तर स्वतःच्या पाठीवर मांड बाजावं एवढी ताकद, एवढी शक्ती माझ्या ज्ञानोबारायांमध्ये आहे दादांनो. हे असावं आयुष्य. माझे ज्ञानोबा ज्यावेळी मधुकरी मागायला जायचे, बायका दार लावून घ्यायच्या, दार लावून घ्यायच्या. माय भिक्षा दे म्हणलं ना की माई दार लावून घ्यायची. एवढा त्रास माझ्या ज्ञानोबांना दिलेला आहे, ह्या 4 लेकरांना दिलेला आहे. त्यांचं आयुष्य आपल्याला पाहायचंय. आता तर तसं काहीच नाहीये, तरी पण माणूस आत्महत्या करतोय. एवढा त्रास जर या ठिकाणी आपल्याला आत्ता तागायत जीवनामध्ये झाला तर या ठिकाणी आपण एवढ्या स्टेजला पोहोचतोय. माझ्या ज्ञानोबांना कधी विचार आला का तो? माझ्या ज्ञानोबांना भिक्षा दिली नाही. एक दिवशीचा प्रसंग आहे. माझ्या मुक्तेला भूक लागलीये, पोटात कावळे वराडतायत, व्याकुळ झालेला पोटात आग पडलीये, वाट बघत बसलीये. दुपारची वेळ झाली, ज्ञाना का येत नाहीये आणि म्हणून माझी मुक्ता वाट बघत बसलीये. आणि जी काय थोडी फार जी काय भेटलेली भिक्षा आहे आपल्या झोळीमध्ये, ती भिक्षा घेऊन माझे ज्ञानदादा घराच्या वाटेने येतात आणि येत असताना ती भिक्षा हिसकावून घेतात लोक. एवढी कठोर माणसं होऊन गेली ह्या समाजामध्ये. आणि हातामधून हिसकावून घेतलेली ती भिक्षेची ती झोळी, त्या भिक्षेतल्या झोळीमध्ये आलेलं जेवढं काय भाकरीचे तुकडे होते ते सगळे मातीमध्ये टाकले, मिसळून टाकले. का तर पुन्हा ती घेता यावी नाही म्हणून. आणि तिकडे माझी मुक्ता व्याकुळ झालीये. आत्ता येतोय माझा दादा, आत्ता येतोय दादा, दादा येतोय. दादाला लांबूनच माझी मुक्ता पाहतीये. एवढा आनंद माझ्या मुक्तेला झालाय, पण इकडं व्याकुळ झालंय अंतकरण ज्ञानोबाचं. आता माझ्या मुक्तेला मी काय सांगू, झोळीमध्ये काय आणले म्हणून. आणि आता जवळ 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 माझे ज्ञानोबा यायला लागलेत. मुक्ता तिकडून पळत येते, ज्ञानाला येते जवळ आणि ज्ञानाला मिठी मारते, हातामध्ये हसणारी झोळी हिसकावून घेते आणि ज्ञानाला म्हणते, अरे दादा किती उशीर लावलास रे, किती उशीर लावलास. पोटामध्ये 2 दिवस झाला अन्नाचा कण नाहीये आणि व्याकुळ झालंय अंतकरण, पोटामध्ये आग पडली ज्ञाना. आणि एवढा उशीर लावतास का रे दादा, एवढा उशीर लावतात का? आता काय सांगावं, डोळ्यामधून अश्रू टपटप टपटप गळू लागलेत माझ्या ज्ञानाच्या. दादा काय झालं रडायला? अगं मुक्ते, झोळी भरून आणलेली ग, 4-5 भाकरी भेटलेल्या, त्या घेऊनच येत होतो. पण गावातल्या काही मंडळींनी ती झोळी हिसकावून घेतली आणि ती जे काय भेटलेली भिक्षा होती ती मातीत मिळवली. आणि म्हणून मी काहीच घेऊन नाही येऊ शकलो ग, मला माफ कर. आणि तिथून माझे ज्ञानोबा, माझे ज्ञानदादा आतमध्ये गेले पर्णकुटीमध्ये आणि ताटी लावून घेतली. आणि ताटी लावून घेतल्याच्या नंतर समाधिस्थ व्हायला लागलेत. परंतु माझे ज्ञानदादा समाधिस्थ होत असताना माझी मुक्ता त्यांची समजूत काढते. अरे ज्ञाना, तू जर असं केलं तर ह्या समाजाचं काय व्हायचं? एक जगामध्ये बहीणच अशी असते, आई गेल्याच्या नंतर जी बहीण सर्वांना खंबीरपणे साथ देत असते, भावाला खंबीरपणे सांगत असते, दादा तू भिवू नकोस, ही बहीण तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, तुला जगाचं महान कार्य करायचंय दादा, ताठी लावू नको, ताठी उघड. आणि ताठी उघडली नाहीये माझ्या मुक्तेने, ताठी उघडायला भाग पाडलाय माझ्या ज्ञानदादाला. ही ताकद, हे आयुष्य माझ्या त्या ज्ञानोबा तुकोबा मुक्तेचं होतं. आणि ते आयुष्य प्राप्त झालेल्या आयुष्यामध्ये ह्या जगाला ज्ञान देण्याचं कार्य माझ्या ज्ञानोबांनी केलं. आणि म्हणून आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदाला ते प्राप्त होऊ शकतात. देशाचा जवान आज आपण इथे सक्षमपणे सुरक्षितपणे बसलो कुणामुळे?
आज देशाच्या सीमेवर रक्ताच्या थारोळ्यामध्ये शत्रूच्या येणाऱ्या गोळ्या आपल्या छाताडावर धडाधडा झेडणारे ते शूर जवान असल्यामुळे आज इथे आपण सुरक्षित आहोत. आणि म्हणून आज देशाची खंत म्हणावी लागेल की तिकडे ते देशाच्या सीमेवर मरण पावतात आणि आम्ही आज व्यसनाधीन होऊन मरण पावतोय. देशाचा तरुण आज व्यसनाधीन होऊन मरण पावतोय. ही देशाची महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी, राजमाता होळकरबाई त्यांच्या जीवनामध्ये केलेलं कर्तृत्व त्यांना आज खंत वाटत असेल. आपल्यासाठी एवढं कार्य केलंय आणि आजचा देश, आजची पिढी कुठे चालली आहे? एक सुभाषितकार याच्यावर सुंदरसं वर्णन करतात, तुमचा शेवटचा श्वास सुद्धा असेल आपल्या देशासाठी. आम्हा सर्वांना माहीत असेल, गेले 2-3 महिन्यापूर्वी कोल्हापूरचा जोंधळे नावाचा एक शूर जवान, फक्त 20 वर्षाचा, लग्न जमलेलं, सीमेवरून घरी येणार. घरी आल्याच्या नंतर आईच्या हातच्या 4 गोड असा स्वयंपाक, गोड असं जेवण, भाकरी आईच्या हाताची खायची होती. मित्र परिवार, गावाचा परिसर सर्व काय पाहायचा होता हो त्या शूर जवानाला. आणि तो येणारच होता. 1 आठवड्याच्या आतमध्ये तिकीट काढलेलं, घरी येणार, लग्न करणार. ह्या सगळ्या भूमिकेमध्ये तो असणारा शूर जवान त्या युद्धाच्या सीमेवर त्याला नाइलाजाने परिस्थिती असल्यामुळे जावं लागलं. प्रतिकूल परिस्थितीला मात करत देशाच्या साठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे हे शूर जवान, आणि त्याच्यातला तो शूर जवान तिथे जाऊन अजरामर वीर मरण प्राप्त झालं. अहो, काय वेदना झाल्या असतील आई वडिलांना. ज्या लेकाचं आता लग्न जमलंय, जे लेक आता आठवड्यामध्ये घरी येणारे, त्या अंतकरणाला विचारा जरा, काय व्याकुळ अवस्था झाली असेल. मला सच्चिदानंद पदवी घेणे हे सांगायचंय बरं का आपल्या सर्वांना. अशी अवस्था झाली असेल म्हणून आपण सर्वांना कळकळीची विनंती असेल, आपण सर्वजण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी ह्या 2 दिवशी फक्त शूर क्रांतिकारक जवानांना आठवत असतो, परंतु रोज त्यांची आठवण काढली पाहिजे. कारण की तिकडे ते आहेत म्हणून इकडे आपण निवांत झोपा काढतोय. आणि म्हणून त्यांच्याकरिता एक चांद कादरी नावाचे एक कवाल सादर करतात. अतिशय सुंदरशी कवाल आहे की ज्या कवालीच्या माध्यमातून ते तुम्हा आम्हाला, आपल्या सर्वांना, आपल्या देशासाठी प्रोत्साहित करतात. ते म्हणतात, बहे खून मेरा चमन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए, चमन के लिए मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए